नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यावरील जागरूकता. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर रिचा बन्सल आणि डॉक्टर दीपाली बोराडे बागल. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर रिचा बन्सल या अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे कन्सल्टंट गायनक ऑन्कोसर्जन आणि रोबोटिक सर्जन आहेत. त्यांना स्त्रीरोग विषयक कर्करोगाच्या उपचारांचा 11 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांना तरुण स्त्रियांमध्ये स्त्रीरोग विषयक घातक रोग हाताळण्यामध्ये विशेष रस आहे. त्यांनी संपूर्ण एज्युकेशन हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथून पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर दीपाली बोराडे बागल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या सल्लागार रेडिएशन ऑन्कोलॉजी अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांना या फील्डमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांनी साऊथ कोरियामधून फेलोशिप कंप्लीट केलेली आहे. त्यांचा विशेष स्वारस्य स्त्रीरोग आणि स्तनाचा कर्करोग घातकता, स्टिरिओटॅक्टिक रेडिओ शस्त्रक्रिया, स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी यामध्ये आहे. त्यांनी विविध शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रकाशित देखील केलेले आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर दीपाली, तुमच्यापासून सुरुवात करूयात. गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग काय असतं? सो जनरली जेव्हा गर्भाशयाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर हे वेगवेगळे प्रकार असतात. आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये ॲबनॉर्मल सेल्स जेव्हा वाढीला लागतात तर त्यावेळी गर्भाशयाचा कॅन्सर होतो. डॉक्टर रिचा, तुमच्याकडे वळूया. भारतातील किती महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा हा जो कर्करोग आहे त्याचा त्रास आहे? ओव्हरऑल भारतामध्ये याचं प्रमाण काय आहे आणि याचा डेथ रेट काय आहे, सविस्तरमध्ये सांगा. भारत में डेफिनेटली ये जो सर्वाइकल कैंसर है, जो गर्भाशय का मुख का जो कैंसर है, इसका प्रॉब्लम काफ़ी सिग्निफिकेंट और बड़ा है. भारत में सबसे ज़्यादा महिलाओं में जो सबसे ज़्यादा कॉमन कैंसर है वो है ब्रेस्ट कैंसर, स्तन का कैंसर, और सर्वाइकल कैंसर सेकेंड मोस्ट कॉमन कैंसर है. और इनफैक्ट भारत के कई क्षेत्रों में सर्वाइकल कैंसर सबसे ज़्यादा कॉमन है. सर्वाइकल कैंसर का प्रॉब्लम जितने भी दुनिया में केसेस होते हैं, ऑलमोस्ट 25% केसेस अपने भारत में होते हैं. और कुछ स्टडीज़ का प्रमाण ऐसा है कि मतलब हमारे भारत में हर 8 मिनटों में एक महिला की मृत्यु सर्वाइकल कैंसर की वजह से होती है. सो डेफिनेटली सर्वाइकल कैंसर इंडिया में बहुत बड़ा प्रॉब्लम है. सारे गायनेक कैंसर्स की अगर बात की जाए तो ऑलमोस्ट 50% कैंसर्स जो महिलाओं में सारे कैंसर्स जो होते हैं वो गायनेक या फिर गायनेकोलॉजिकल कैंसर्स होते हैं. ओके. तर प्रेक्षकांनो, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जो आहे त्याचे नेमकी काय लक्षणं आहेत, त्याची काय कारणं आहेत, याविषयीच आजचा हा आपला कार्यक्रम आहे. सविस्तरमध्ये आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊयात. डॉक्टर दीपाली, सुरुवातीला आपण यांच्या लक्षणांबद्दल सविस्तरमध्ये बोलूया. त्याची लक्षणं काय आहेत? गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणे बघायची झाली तर पाळी गेल्यानंतर ब्लिडिंग होणे किंवा 2 पाळीमध्ये ब्लिडिंग होणे किंवा संबंध आल्यानंतर ब्लिडिंग होणे हे याची लक्षणे आहेत. बऱ्याच महिलांमध्ये परवजायनल डिस्चार्ज, जे की आपण म्हणतो अंगावरचं पाणी जाणे, अंगावर पाणी जाईल त्याचा वास येणे, ही याची कॉमन लक्षणे आहेत. ओके. आणि त्याचबरोबर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे रिस्क फॅक्टर म्हणजे कारणं काय आहेत? तो गर्भाशय का जो मुख का कैंसर है, इसका मूल कारण है एक वायरस जो है ह्यूमन पैपिलोमा वायरस. ये एक सेक्सुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन है और बहुत ही कॉमन इन्फेक्शन है. बट अच्छी बात ये है कि ज़्यादातर महिलाओं में ये HPV वायरस इन्फेक्शन होता है और अपने आप बॉडी की इम्यूनिटी के कारण क्लियर भी हो जाता है. जिन कुछ महिलाओं में ये HPV इन्फेक्शन बॉडी से क्लियर नहीं हो पाता है, कुछ बॉडी की इम्यूनिटी की कमी होने की वजह से, वो महिला हैं जो ज़्यादातर रिस्क में है सर्वाइकल कैंसर होने के. तो ऐसे कुछ है कि जल्दी शादी हो जाना, 18 साल से पहले शादी हो जाना, पहले बच्चे का जन्म 20 साल की उम्र से पहले हो जाना, मल्टीपल सेक्सुअल पार्टनर्स रहना, बॉडी में इम्यूनिटी की कमी होना जैसे कि HIV एड्स का इन्फेक्शन, या फिर जो ट्रांसप्लांट पेशेंट्स हैं उनमें,
और अदरवाइज भी जो कोई भी महिला सेक्सुअली एक्टिव है वो इस कैंसर के रिस्क में है और उसको ये सब प्रिकॉशन्स लेने चाहिए। ओके. आता याचा जो धोका आहे डॉक्टर रिचा, तो आपण कमी कसा करू शकतो? गर्भाशयाच्या मुखाचा हा जो कॅन्सर आहे, याचा धोका आपण कमी कसा करू शकतो, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? जो सर्वाइकल कैंसर का प्रॉब्लम है, मतलब बॉडी में काफ़ी कम कैंसर्स ऐसे हैं जो हम टोटली प्रिवेंटेबल मानते हैं। मीन्स हम इनको बिल्कुल इफ़ेक्टिवली हम इनकी रोकथाम कर सकते हैं और उनमें से सर्वाइकल कैंसर लकीली एक है। सर्वाइकल कैंसर की रोकथाम करने के लिए हमारे पास दो इम्पॉर्टेंट टूल्स हैं। वो है HPV वैक्सीनेशन। HPV वैक्सीनेशन रिकमेंडेड है छोटे बच्चों में। आइडियल एज ग्रुप है 9 to 15 ईयर्स ऑफ एज। और क्योंकि सर्वाइकल कैंसर काफ़ी बड़ा प्रॉब्लम है, हम HPV वैक्सीनेशन ज़्यादातर गर्ल्स में हम लोग स्ट्रॉन्गली रिकमेंड करते हैं। दूसरा जो औज़ार हमारे पास है वो है पैप स्मीयर स्क्रीनिंग, जो सभी महिलाओं को, सभी शादीशुदा महिलाओं को या जो भी महिलाएं सेक्सुअली एक्टिव हैं उन महिलाओं को करना चाहिए। रिकमेंडेशन ये है कि 30 साल से ऊपर 60 साल की उम्र तक हर महिला को हर तीसरे साल पैप स्मीयर स्क्रीनिंग अपना करना चाहिए। पैप स्मीयर स्क्रीनिंग बहुत ही आसान तरीके से किया जा सकता है। कोई भी आपकी नज़दीकी गायनेकोलॉजिस्ट कर सकती है। इसके लिए कोई भर्ती होने की या बेहोश होने की ज़रूरत नहीं है। सिंपल OPD एग्जामिनेशन के ज़रिए ये पैप स्मीयर टेस्ट हो सकता है। तो रेडीली अवेलेबल टेस्ट है और बहुत ज़्यादा एक्सपेंसिव नहीं है। ओके. डॉक्टर दीपाली, महिलांचा कर्करोग प्रतिबंधक क्लिनिकबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. महिलांना जे कॅन्सर्स होतात, लाईक ब्रेस्ट कॅन्सर्स, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, हे जेव्हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात ते चांगल्यापैकी क्युअर होतात. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना अर्ली डिटेक्ट करणं आणि प्रॉपर त्याची ट्रीटमेंट करणं. तर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आम्ही एक क्लिनिक तयार केलेलं आहे, ज्यामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर, परत सर्वायकल कॅन्सर्स, युटेरस कॅन्सर्स, ह्या कॅन्सरचे स्क्रीनिंग केल्या जातं, त्याबद्दल माहिती दिल्या जातं. तो कॅन्सर प्रिव्हेंट कसा करायचा किंवा अर्ली कसा डिटेक्ट करायचा याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. आणि अशा क्लिनिकमधून जेव्हा कॅन्सर लवकर डिटेक्ट होतो त्याची ट्रीटमेंट ही लवकरात लवकर केली जाते, जेणेकरून जेव्हा कॅन्सर स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये असतो त्याची प्रॉपर ट्रीटमेंट होऊन तो पूर्णपणे बरा होतो. ओके. डॉक्टर रिचा, HPV लसीकरणाबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? HPV वैक्सीनेशन, जैसे मैंने बोला कि जो मोस्ट आइडियल एज ग्रुप है वो है 9 से 15 साल की लड़कियों को दिया जाना। 2 डोजेस इसके दिए जाने चाहिए। अगर आज एक डोज दिया है तो दूसरा डोज 6 महीने बाद दिया जाना चाहिए। अगर किसी लड़की का अगर 15 साल की उम्र में ये डोज अगर नहीं दिया गया है तो नेक्स्ट बेस्ट जो टाइम है वो है शादी होने से पहले वैक्सीनेशन मिल जाना चाहिए। एक बार शादी होने के बाद या एक बार अगर सेक्सुअली एक्टिव अगर हो जाती हैं तो उसके बाद ये HPV वैक्सीनेशन का जो इफ़ेक्टिवनेस है वो कम हो जाता है। तो HPV वैक्सीनेशन हम लोग डेफिनेटली बहुत ज़्यादा स्ट्रांगली रेकमेंड करते हैं और काफ़ी साइंटिफिक रिसर्च का ये मानना है कि HPV वैक्सीनेशन से डेफिनेटली हम लोग ये सर्वाइकल कैंसर की प्रॉब्लम हमारी कंट्री से बिल्कुल पूर्ण तरीके से एलिमिनेट कर सकते हैं, जड़ से मिटा सकते हैं। ओके. आता तुम्हा दोघांसाठी माझा असा प्रश्न आहे की गर्भाशयाचा मुखाचा हा जो कर्करोग आहे त्यावर उपचारचे पर्याय कोणते कोणते अवेलेबल आहेत याविषयी सविस्तरमध्ये दोघांकडून उत्तर अपेक्षित आहे. तुमच्यापासून सुरुवात करूया डॉक्टर दीपाली. जेव्हा गर्भाशयाचे कॅन्सर हे लवकर डिटेक्ट होतात अर्ली स्टेजमध्ये, म्हणजे जेव्हा स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये डिटेक्ट होतात तेव्हा सर्जरी ही प्रेफर केली जाते. किंवा पेशंट यंग आहे, पेशंटचं स्टेज अर्ली आहे, त्यावेळी सर्जरी हे ऑप्शन असते. जेव्हा डिसीज हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट होतो, जसं की मोस्ट ऑफ दी आपल्या इंडियन वुमनमध्ये स्टेज 3 आणि स्टेज 4चे आजार डिटेक्ट होतात, त्यावेळी किमो आणि रेडिएशनद्वारे त्याची ट्रीटमेंट केली जाते. तर जी रेडिएशन आपण देतो तो 2 प्रकारे दिलं जातं. जसं की बाहेरून रेडिएशन देणे त्याला एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी म्हणतात आणि इंटरनल रेडिएशन देणे त्याला ब्रॅकीथेरपी म्हणतात. आणि ह्या ट्रीटमेंटच्या दरम्यान किमोथेरपी ॲड केली जाते, जेणेकरून किमोथेरपी ही रेडिएशनचं काम वाढवेल. अशा प्रकारे ही कंबाईन ट्रीटमेंट असते.
तो जैसे कि डॉक्टर दीपाली ने हमको बताया कि जब अर्ली स्टेज में सर्वाइकल कैंसर डिटेक्ट होता है तो सर्वाइकल कैंसर का ट्रीटमेंट बिल्कुल क्योरेबल है, और हम लोग लॉन्ग टर्म सर्वाइवल हम लोग एक्सपेक्ट कर सकते हैं। तो जब ये अर्ली स्टेज में डिटेक्ट होता है तब इसकी वर्धाइन सिस्टेक्टमी मतलब सर्जरी से इसका हम लोग इलाज करते हैं। ये सर्जरी मतलब ये सिंपल जो यूट्रस निकाल देने वाली सर्जरी नहीं है, ये प्रॉपर ऑन्को सर्जन या जो कैंसर सर्जरी जो करते हैं उन्हीं सर्जन्स के पास ये होनी चाहिए, और सर्जरी से ये कम्प्लीटली क्योरेबल है। तो इसीलिए हम लोग ये एडवोकेट करते हैं कि सर्वाइकल कैंसर ज़्यादा से ज़्यादा महिलाओं में अर्ली स्टेज में पाया जाए, ये उसकी रोकथाम के लिए प्रिकॉशंस ली जाए। सब महिलाओं को इनके सिम्टम्स जो हैं, सिम्टम्स क्या हैं ये पता होने चाहिए। एक कैंसर अवेयरनेस हमको बढ़ानी है ताकि अगर किसी भी महिलाओं को इस प्रकार के अगर कोई सिम्टम्स है तो वो ये सिम्टम्स को इग्नोर ना करे और जल्दी ही अपने डॉक्टर को कंसल्ट करें। ओके डॉक्टर दीपाली, रेडिएशन थेरपीचे जे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स असतात ते आपण मॅनेज कसे करू शकतो किंवा कमी कसे करू शकतो, काय यावर सॉल्युशन आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा। महिलांमध्ये रेडिएशनबद्दल काही गैरसमज असतात, जसे की रेडिएशन हे पेनफुल आहे किंवा त्यात जळाल्यासारखे सेन्सेशन्स येतात, तर हे चुकीचं आहे आणि ते बरेच मिथ्स जे आहेत ते क्लिअर करायला पाहिजे। आणि रेडिएशन हे ॲब्सोल्युटली पेनलेस आहे, प्लस रेडिएशन द्यायच्या ज्या टेक्निक्स आता ॲडव्हान्स झालेल्या आहेत त्यामुळे रेडिएशन हे एकदम सेफ आहे, पेन न होता रेडिएशन दिलं जातं। आणि जेव्हा ॲडव्हान्स रेडिएशन टेक्निक्स वापरतात जसे की इमेज गाइडेड रेडिओथेरपी, त्यावेळी जे रेडिएशनमुळे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण कमी करू शकतो। काही पेशंट्सला रेडिएशन दरम्यान जुलाब होणे किंवा लघवीला जळजळ होणे हे त्रास होऊ शकतात, पण विथ प्रॉपर मेडिसिन्स आणि ॲडव्हान्स टेक्निक्सने हे त्रास कमी केला जातो। ओके आता दोघांसाठी माझा असा प्रश्न आहे की अपोलो कॅन्सर सेंटर याविषयी आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने इथे टीमचा अप्रोच असतो, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या काही आहेत, कॅन्सर प्रिझर्वेशन या सर्वांविषयी आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये दोघांकडून उत्तर अपेक्षित आहे। तुमच्यापासून सुरुवात करूया। अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे एक डेडिकेटेड ऑन्कोलॉजी ट्यूमर बोर्ड आहे, जेणेकरून जिथे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हे सगळे सोबत बसतात। इवन दी रेडिओलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट हे पण त्या टीमचा पार्ट आहेत। त्याच्यामुळे एखाद्या पेशंटला कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्या कॅन्सरबद्दलची पूर्ण चर्चा आधी टीममध्ये होते आणि त्या योग्य तो सल्ला त्या पेशंटला दिला जातो। जसे बऱ्याच ट्रीटमेंटमध्ये सर्जरी हे पहिलं ऑप्शन असतं आणि सर्जरीनंतर किमोथेरपी आणि रेडिएशन हे लागू शकतं। तर अशा वेळी कुठली ट्रीटमेंट पहिली द्यायची आणि कुठली ट्रीटमेंट योग्य आहे हे पूर्ण डिस्कस केल्यानंतरच ट्रीटमेंट दिली जाते। याला मल्टीडिसिप्लिनरी ट्यूमर बोर्ड अप्रोच म्हणतात, जेणेकरून पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट आणि योग्य त्या वेळी प्रोवाइड केली जाते। ओके डॉक्टर, अगर सर्जरी की बात करें तो अपोलो हॉस्पिटल में हमारे पास सारे एडवांस्ड टेक्नोलॉजीज़ हैं। जो पेशेंट्स रोबोटिक सर्जरी के लिए सूटेबल है उनको हम ये रोबोटिक सर्जरी का बेनिफिट देते हैं और इसके बेनिफिट्स हम सब जानते हैं। जल्दी ही मतलब छोटे इंसिशन से पूरी सर्जरी हो जाती है, बहुत बड़ा बॉडी पे कट नहीं लेना पड़ता है, पेशेंट जल्दी रिकवरी हो जाता है, हॉस्पिटल से डिस्चार्ज जल्दी मिल सकता है और पेशेंट अपना नॉर्मल जो रूटीन है जल्दी से वापस अपने नॉर्मल रूटीन पे आ जाता है, कोई बेड रेस्ट लेने की ज़रूरत नहीं है। तो ये जो भी पेशेंट्स सूटेबल हैं रोबोटिक सर्जरी के लिए वो हम रोबोटिक सर्जरी वो पेशेंट्स का हम लोग रूटीनली कर रहे हैं। जिन पेशेंट्स का और ज़्यादा बड़ा मेजर सर्जरीज होते हैं उनके लिए हमारे पास बहुत अच्छा डेडिकेटेड आईसीयू इंटेंसिव केयर यूनिट अवेलेबल है, पूरी आईसीयू की टीम अवेलेबल है जिनसे उनका 24 घंटे उनका कंटिन्यूस मॉनिटरिंग रहता है। डॉक्टर दीपाली ने जैसे बताया कि पूरी टीम एक ही छत के नीचे पूरी टीम अवेलेबल है ताकि पेशेंट को कंप्लीट ट्रीटमेंट एक ही जगह पे मिल जाए। रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट तो हैं, साथ में फिजियोथेरेपिस्ट, डाइटिशियन, इनका भी बहुत इंपॉर्टेंट रोल रहता है कि एक पूरे पेशेंट की कंप्लीट ट्रीटमेंट जर्नी में कि पेशेंट पूरी तरीके से अपने ट्रीटमेंट से पूरा रिकवर होके और बैक टू नॉर्मल लाइफ में आ सके। तो ये सारी सुविधाएं अपोलो हॉस्पिटल में अवेलेबल है और डेफिनेटली पेशेंट्स इसका लाभ उठा सकते हैं। ओके
तर प्रेक्षकांनो, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि याविषयी काय जागरूकता आपण करू शकतो, कोणते उपचार करू शकतो, याविषयी आमची ही जी चर्चा आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जागरूकता हा आपला विषय होता आणि या विषयावर आपण मार्गदर्शन घेत होतो डॉक्टर रिचा बन्सल आणि डॉक्टर दीपाली बोराडे बागल यांच्याकडून. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस का गरजेचा आहे आणि या वर्षीची काय थीम आहे, डॉक्टर दीपाली सविस्तरमध्ये सांगा. जसं की सर्वायकल कॅन्सर डॉक्टर रिचाने आता सांगितलं की आपला इन्सिडेन्स वाढत आहे आणि महिलांमध्ये हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. तर हे खूप गरजेचं आहे की हा कॅन्सर आपण प्रिव्हेंट करावा आणि प्लस अर्ली डिटेक्शन करून ट्रीट करावा. तर ह्या वर्षीची जी थीम आहे, जानेवारी जनरली हा सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ असतो आणि ह्या वर्षीची थीम अशी आहे की लर्न, प्रिव्हेंट अँड स्क्रीन. तर लर्न करणं का गरजेचं आहे की तुमचे जे काही सिम्पटम्स आहेत सर्वायकल कॅन्सरशी रिलेटेड, जसं की पोस्टमेनोपॉझल ब्लिडिंग होणे किंवा डिस्चार्ज होणे किंवा संबंध आल्यानंतर ब्लिडिंग होणे, ह्या आपण इग्नोर नाही केले पाहिजेत. ह्या लक्ष देऊन त्या लवकर तपासणी केली पाहिजे. सेकंड आहे प्रिव्हेंट. कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर हा असा एक कॅन्सर आहे की जो आपण प्रिव्हेंट करू शकतो. बाकी 80% कॅन्सर्स असे आहेत की आपण जे प्रिव्हेंट नाही करू शकत. तिथे अर्ली डिटेक्शन इज द की. पण सर्वायकल कॅन्सर हा ओनली कॅन्सर की जिथे जो प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यामुळे कसा प्रिव्हेंट केला जातो, तर आपण हे व्हॅक्सिनेशनद्वारे आपण त्याची माहिती घेतलेली आहे. व्हॅक्सिनेशनचं एज ग्रुप पण मॅडमनी सांगितलं की लग्नाच्या आधी किंवा संबंध येण्याच्या आधी हे व्हॅक्सिन जास्त इफेक्टिव्ह आहे. थर्ड थिंग इज स्क्रीनिंग, की आपण आता समजा प्रिव्हेंट नाही करू शकत तर ॲटलिस्ट आपण अर्ली डिटेक्शन केलं पाहिजे. त्यासाठी स्क्रीनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर रिचांनी जसं सांगितलं, स्क्रीनिंग खूप इझी आहे. ती काही इन्व्हेजिव्ह प्रोसिजर नाही, ॲडमिशनची तिथे गरज नाही. त्यामुळे स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो मतलब बॉडी के भले ही आप कोई सा भी पार्ट का कैंसर ले लीजिए, जो अर्ली डिटेक्शन अगर स्टेज अगर अर्ली स्टेज में पाया जाएगा तो वो सिंपल ट्रीटमेंट प्रोटोकॉल से बिल्कुल सही हो जाएगा और हम लोग उसका क्योर एक्सपेक्ट करते हैं. पेशेंट अपनी नॉर्मल जीवन काल अपनी बिता सकते हैं. तो और वही कैंसर अगर ज़्यादा एडवांस स्टेज में अगर हमको पता चलेगा तो फिर ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स भी बहुत कॉम्प्लिकेटेड हो जाते हैं, ट्रीटमेंट बहुत एक्सपेंसिव हो जाता है. हो सकता है कि पेशेंट को सर्जरी भी लगे, कीमोथेरेपी भी लगे, रेडिएशन भी लगे और फिर भी उसका लॉन्ग टर्म क्योर डॉक्टर्स फिर गारंटी नहीं कर सकते हैं. तो शॉर्ट में बात ये है कि अर्ली डिटेक्शन सबसे ज़्यादा ज़रूरी है. उसके लिए सारे आप अपने को एजुकेट करिए, सिम्टम्स आप अपने जानिए. दूसरी जो हमारी प्रैक्टिस में काफ़ी टाइम हम लोग ऐसा देखते हैं कि पेशेंट्स को ये कैंसर भी हो सकता है, ये पता नहीं होता है. थोड़े भी सिम्टम्स के लिए अगर उनको ब्लीडिंग है तो उनको लगता है कि हमने यूट्रस निकाल देना चाहिए, गर्भाशय निकाल देना चाहिए. और ऐसे बहुत सारे पेशेंट्स आते हैं जो सिर्फ नॉर्मल सर्जरी या गर्भाशय निकाल के वो फिर ऑन्को सर्जन के पास आते हैं. तो यहाँ से फिर उनका ट्रीटमेंट कर पाना बहुत मुश्किल होता है. एक बार अगर गलत इलाज अगर पेशेंट को मिल जाता है तो फिर उसके बाद ट्रीटमेंट उसका और ज़्यादा कॉम्प्लिकेटेड हो जाता है. तो यहाँ पे इम्पॉर्टेंट ये है कि आप कैंसर के सिम्टम्स आप समझिए और उसकी सही तरीके से फिर उसकी डायग्नोसिस और ट्रीटमेंट कराइए. ओके. मला आणखी एक असा प्रश्न विचारावासा वाटतो, हा जो कर्करोग आहे हा पूर्णपणे कव्हर होऊ शकतो का? ट्रीटमेंट करने के बाद पूरी तरह से ये खत्म हो सकता है क्या? डेफिनेटली ये पूरी तरह से ख़त्म हो सकता है और स्पेशली अगर अर्ली स्टेज में पाया गया है तो डेफिनेटली ख़त्म हो सकता है. तो जो स्टेज 1 जो सर्वाइकल कैंसर है वो रेडिकल सर्जरी, ऑन्को सर्जरी के ज़रिए क्योर हो सकता है. और हो सकता है कि कुछ पेशेंट्स को सर्जरी के बाद रेडिएशन एंड कीमोथेरेपी भी लगे. बट डेफिनेटली हमारे बहुत सारे पेशेंट्स हैं, हमारे एक्सपीरियंस में बहुत सारे पेशेंट्स हैं जिनका लॉन्ग टर्म सर्वाइवल अर्ली डिटेक्शन से हुआ है. वहीं अगर किसी का कैंसर लेट स्टेज में पता चलता है तब वहाँ पे थोड़ा सा पूर्ण तरीके से उसको ठीक कर पाना थोड़ा सा मुश्किल हो जाता है. और ज़्यादातर ये वही पेशेंट्स होते हैं जिनको जो लंबे समय तक अपने इस सिम्टम्स इग्नोर करते जाते हैं. और कई बार डेफिनेटली ये भी होता है कि अफोर्डिंग नहीं होते हैं और वो उनको सही तरीके से इलाज नहीं मिल पाता है.
ओके, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग काय असतं, याची काय लक्षणं आहेत, यावर कशा पद्धतीने उपचार करू शकतो आपण, याविषयी डॉक्टर रिचा बन्सल आणि डॉक्टर दीपाली बोराडे बागल यांनी खूप अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते अवॉइड करू नका, दुर्लक्ष करू नका. तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.